ह्याचा नेमका फायदा काय? तुम्ही का घेतला महाविद्यालयामध्ये प्रवेश? तर त्याच्यामागेही काहीतरी कारण आहे की आपल्याला नोकरी मिळावी, आपण स्वावलंबी व्हावं, आपण आपल्या आईवडिलांच्या संपूर्ण कुटुंबाचा आधार बनावं. हे काय झालं? हे प्रयोजन झालं. म्हणून कुठचीही गोष्ट जी आहे आपण करतो त्याला कार्य आणि कारण हे लागतंच. त्याच्याशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही. तोच प्रकार आहे काव्याचे प्रयोजन. आता ह्या पेपरमध्ये वारंवार काव्य हा शब्द वापरला जाणार आहे, कारण हा जुन्या काळातला संकल्पना आहे. आता काव्य म्हणजे इथे फक्त कविता असा अर्थ धरायचा नाही, तर गद्य आणि पद्य कोणतेही प्रकार जे आहेत, म्हणजे कथा आहे, कादंबरी आहे, नाटक आहे, ते सगळ्याला धरून हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे इथे काव्य प्रयोजन इथे विचार केला जातो की कवी का लिहितात, कवीच्या लेखनाचं कारण काय आहे, आणि कवीने लेखन केलं म्हणजे लेखकाने नाटककाराने नाटक लिहिलं, आत्मचरित्रकाराने आत्मचरित्र लिहिलं, तर त्याच्यामागे उद्देश काय असतो, तो का लिहितो, आणि त्या लेखनातून आपल्याला त्याचा काय फायदा होतो, कवीला त्याचा काय फायदा होतो का. आता हे जुन्या काळातले विचार आहेत. म्हणजे अगदी इसवी सन 200 पासून चालत आलेले ते 11व्या-12व्या शतकातला हा विचार आहे. म्हणजे त्यावेळेचे राजा राणी, राजा आणि रयत असे संबंध होते. राजा हा प्रमुख, मग राजदरबारामध्ये आपल्याला दिसेल राजकवी जी आहे त्या राजकवींची नेमणूक केली जात असे, वेगवेगळ्या कलावंतांची नेमणूक केली जात असे. जसं तुम्हाला तानसेन की हा राजदरबारातला गायक होऊन गेला, कालिदास हाही कवी होऊन गेला, किंवा शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये कविभूषण ह्या नावाचा जो तुम्ही पाहिलेला जर टी व्ही सिरियल बघितली असेल तर त्यामध्ये तो त्यांचा मित्रही आहे आणि चांगला एक उत्कृष्ट कवीही आहे. तर त्यांनी त्याची दरबारामध्ये नेमणूक केलेली होती, असा तो काळ आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये त्याच्या बदल्यात त्यांना पैसा दिला जात असे, धन दिलं जात असे, वार्षिक काहीतरी उत्पन्न दिलं जात असे. पण त्यांनी काय करायचं, त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या वेळेला जे काही लेखन केलेलं असेल ते सगळ्यांच्या समोर सादर करायचं. आता ह्या सगळ्यामध्ये ह्याचाच अर्थ काय झाला की लेखनाच्या मागे त्यांचा उद्देश असा काही नव्हता. काहींना वाटलं असेल की आपल्याला थोडासा पैसा दिला तर चालेल, तर काहींना असं पैशाची हाव नव्हती, पण जे काय मी लिहिलेलं आहे ना ते तुम्ही वाचा, लक्षात. तर अशा पद्धतीने लेखनाच्या मागे काही ना काहीतरी उद्देश असतो. पण आपलं भारतीय साहित्यशास्त्र जे आहे तर त्या काळातला भामह ज्याचं वर्णन केलं, आणि असे अनेक की ज्यांनी असं म्हटलं आहे की आपल्या आयुष्यामध्ये ज्या 64 कलांची निर्मिती झालेली आहे ना, त्या 64 कलांच्या निर्मितीमागे किंवा एकूणच आपण जे काही तयार करतो त्याच्यामागे काही प्रमुख कारणं काय असतात, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे आपले तत्त्वज्ञानातले हे घटक. धर्म म्हणजे काय, की जे माझ्याकडे चांगलं आहे. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम असा धर्म नाही, तर जे माझ्याकडे काही चांगलं आहे आणि जे वाचून जर समाजाचा लोकांचा विकास होईल असे असे विचार, त्याला त्यांनी म्हटले धर्म. अर्थ म्हणजे काय, तर पैसा. तर मी काही लेखन केलं तर मला पैसा मिळेल, मी जर काम केलं तर पैसा मिळेल. काम हा शब्द कशा अर्थाने आहे, की माणसाच्या इच्छा, आकांक्षा, वासना, त्याच्या भावभावना, की मनामध्ये जे काही आलं, सुख दुःख, त्याबद्दल त्यांनी लेखन करणं. आणि दुसरा जो आहे की मोक्ष. मोक्ष की साक्षात मरणानंतर आपल्याला स्वर्ग मिळेल, आपण मुक्त होऊ. आपण ज्याला म्हणता येईल की काही वेळेला असं होतं की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या त्याच्या इच्छा अपेक्षा त्याला काही पूर्ण करता येत नाही, तो बिचारा तसाच कष्ट करतो. तर मग त्याचा आत्मा जो आहे तो काय होतो, तडफडत असतो की अरेच्छा मला हे करायचं राहिलं, ते करायचं. तर मोक्ष हा एक काय आहे प्रकार, की तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाणं, परमेश्वर तुम्हाला मुक्ती देणार, तुमचा आत्मा असा लटकट ठेवणार नाही इकडे तिकडे. तर तुमच्या एकूण प्रत्येकाला असं वाटत असतं की मला मृत्यूनंतर परमेश्वराचं सानिध्य लाभावं, ही आपली भारतीय परंपरा आहे, म्हणून मोक्ष. तर हे जे 4 घटक आहेत ह्याला चतुर्विध पुरुषार्थ, 4 पुरुषार्थ म्हटलेले आहेत. आणि सगळ्या एकूणच मानवी जीवनामध्ये जे जे काही आपण तयार करतो, निर्माण करतो, घडवतो, त्या सगळ्याच्या मागे हे 4 घटक चतुर्विध पुरुषार्थ महत्त्वाचे असतात. पण याच्या व्यतिरिक्त लोकांनी असंही, अभ्यासकांनी मीमांसकांनी म्हटलेलं आहे की आनंद आणि कीर्ती, आनंद आणि कीर्ती हे 2 घटक जे आहेत, म्हणजेच काय, यश, का आपल्याला
लेखन केल्यानंतर लेखनाचा आनंद मिळतो. एखादा चांगला गायक आहे, तो म्हणतो अरे वा, आज मी फार चांगला गायलो, हां मनापासून गायलो. म्हणजे लोक तर सांगतातच की तुम्ही ना अगदी आनंदाने गात होतात, तुम्ही त्याच्यामध्ये एकरूप होऊन गात होतात. आता हे जे झालं की त्याच्यातून त्याला आनंद मिळाला. कीर्ती, की लोक त्याचं नाव घेतात, तो लोकप्रिय होतो, प्रत्येकाच्या तोंडावर त्याचं नाव येतं. अरे वा, हा ना फार सुंदर कविता लेखन करतो, ह्यानी काय सुंदर चित्रपटाची गाणी दिलेली आहेत, ही गाणी, किंवा शोलेसारखा चित्रपट, किंवा हा चित्रपट कुणी लिहिला. तर मग तुम्हाला दिसेल की सलीम ह्यांचे काय आहेत डायलॉग आणि लेखन आहे. तर त्या कालखंडामध्ये की प्रत्येकाच्या बाबतीत की जे जे चांगलं आहे त्याच्याबद्दल त्याला यश मिळतं, त्याची कीर्ती होते. तर हा त्या कालखंडातला वामन नावाचा जो होता, त्यांनी सगळ्या दृष्टीने विचार केला की अरेच्या धर्म अर्थ काम मोक्ष एवढंच नाही मिळत, तर ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन भरपूर असा सखोल त्यांनी त्या काळाचा अभ्यास केला आणि त्यांनी काही महत्त्वाचे घटक सांगितले. पण त्याबरोबर भरताने जे रससूत्र नाटक लेखन केलं, त्या नाटक लेखनाच्या मागे पण त्यांनी एक प्रयोजन सांगितले की माणसं नाटक का पाहतात, नाटक का लिहितात. तर त्यांनी सांगितलं जे सुखी आहेत, दुःखी आहेत आणि जे तपस्वी आहेत त्यांना त्यांचे उद्देश त्याच्यातून पूर्ण होतात. म्हणजे जे दुःखी आहेत त्यांना क्षणभर आनंद मिळतो, जे सुखी आहेत त्यांना नाटक पाहून सुख मिळतं, आणि जे तपस्वी आहेत, जे साधू संत आहेत त्यांना आध्यात्मिक, त्यांना परमेश्वराकडे जाण्याचा जो मार्ग आहे, अध्यात्म आहेत, मोक्ष आहे, हे त्यांना त्यातून मिळत असतं. म्हणून नाटक जे आहे ते नाटक आनंदासाठी लोक पाहतात, त्या काहीतरी शिकण्यासाठी पाहतात, काहीतरी आपलं दुःख दूर करावं ह्यासाठी. जसं आपण चित्रपट का पाहतो, तर नाही आज जरा एंटरटेनमेंट केली, आज जरा टाईमपास केला, आज जरा आनंद घेतला म्हणून मी चित्रपट बघितला, हे जसं आहे. कधी कोण सांगतो नाही रे आज त्याचा मूडच नाही, तर त्याला फार दुःख झालं आहे, त्याचं प्रेम प्रकरण होतं ते काहीतरी बिनसलं, तो फार दुःखी आहे. तर मग मित्र काय करतात, चल मग आपण चांगला एक पिक्चर बघूया. म्हणजे काय झालं, त्याला दुःखापासून दूर नेण्यासाठी तुम्ही चित्रपट दाखवला. तसं नाटककार जो आहे तो नाटक पाहत असताना तुम्हाला तुमचं स्वतःचं दुःख तुम्ही विसरून जातात. जे सुखी आहेत ते आणखीन सुखाचा आनंद घेतात आणि एक प्रकारे विश्रांती मिळते, मनाला शांती मिळते, असं प्रयोजन भरताने सांगितलं. पण ते नाटकाच्या बाबतीत होतं. मग इतर लेखनाच्या बाबतीत काय, तर मम्मट नावाचा असा एक पंडित होऊन गेला आणि त्यांनी त्याच्यावर ग्रंथ लेखन केले. त्यांनी त्याच्यामध्ये म्हटले की लोक जे आहेत त्यांनी 6 कारणं सांगितली आहेत. त्याच्यामधलं यश जे आहे की माणसाला यश मिळतं. यश मिळतं म्हणजेच काय की एक पद्धतीची त्याला पैसा मिळतो, कीर्ती मिळते. म्हणून त्यांनी काव्यम यशसे, म्हणजे लोकांच्या तोंडातोंडावर त्याचं नाव जातं, तो यशस्वी होतो, तो लोकप्रिय होतो. असं कशामुळे होतं, त्याच्या लेखनामुळे. आता अनेक वेळेला आपल्याला आहे की रामायण, महाभारत, व्यास, वाल्मिकी, आता हे जे आहेत हे आज पण तुम्ही त्यांची नावं घेता. आता पुन्हा आपण रामायण महाभारत टी व्हीवर बघितलं, हे त्यांनी आपल्याला दिसेल इसवी सन अगदी हजाराच्या कालखंडामध्ये ते लेखन केलं आहे. आता त्या काळाची निश्चितता तशी नाही, पण अतिशय पुरातन काळामध्ये ते लेखन केलेलं आहे, पण आज पण तुम्ही पाहता. म्हणून ते किती लोकप्रिय झाले पहा, की आज 21व्या शतकामध्ये पण त्या काळामध्ये लेखन केलेलं रामायण आणि महाभारत हे जे खंडकाव्य आहे, ह्याचा आस्वाद, ह्याचं वाचन, ह्याचं चित्रपट, ह्याची मालिका आपण काय करतो, पाहत असतो, ह्याचं नाटक. म्हणजे ते जे लेखन केलं ते काय झाले, त्यांना यश मिळालं, ते यशस्वी झाले. म्हणून काव्यम यशसे असं म्हटले की त्याला कीर्ती वाढते, तो जगामध्ये प्रसिद्ध होतो. मग तो भारतात होतो, परदेशात होतो. जसं रामायण महाभारत वेगवेगळ्या भाषांमध्ये जगात गेले. आता असं जे आहे, काहींना आपल्याला दिसून येईल की काही लोक जे आहेत ते काही यशस्वी होतात पण त्यांना फार कीर्ती मिळत नाही. म्हणजे आता राम गणेश गडकरी किंवा जुन्या काळामधले भवभूती, माघ, जयदेव, हे असे संस्कृतमधले फार मोठे नाटककार होऊन गेले. तर त्यांची जी आहे ते यशस्वी कसे झाले, ते फक्त नावाने यशस्वी झाले. पण काव्यम यशस्से, काहींना फक्त नाव मिळतं, प्रसिद्धी मिळते, पण पैसा मिळालेला नसतो. तर तसा एक आपल्याला दिसेल की गुणाढ्य नावाचा एक कवी होऊन गेला की त्याला असं वाटलं की मी जे काही लेखन केलेलं आहे ना ते राजाने वाचावं.
पण राजाने काही त्याच्या लेखनाला किंमतच दिली नाही. तर त्याला राग आला आणि त्यांनी काय केलं, एक एक पान अग्नीमध्ये टाकून जाळून टाकलं. आता का, तर अरे राजाने कमीत कमी वाचून ठरवायला पाहिजे होती की मी कसं लिहितो, काय लिहितो, म्हणजे मला काय, मी चांगलं लिहितो की नाही, हे 2 शब्द जरी बोलले असते तर म्हणजे माझी कीर्ती वाढली असती, यश. तर अशा पद्धतीने जुन्या काळामध्ये काही लोक फक्त यशासाठी आपलं नाव लोकांनी घ्यावं, आपलं नाव चिरंजीव राहावं, आपण फार मोठे लेखक झालो आहे हे लोकांनी आपल्याला सांगावं किंवा समजून घ्यावं. आणि काही जे आहेत, दुसरं एक प्रयोजन तो सांगतो की यशाबरोबरच, यश हे पहिलं प्रयोजन आहे, दुसरं प्रयोजन काय आहे, अर्थप्राप्ती. अर्थप्राप्ती म्हणजे काय, पैसा मिळणं. लोक पैसा मिळण्यासाठी, आता रामायण महाभारत लेखन करत असताना वाल्मिकींना, व्यासांना आणि आपल्याला दिसेल की त्यांना कोणी बरं दिलं, पैसा दिला का कोणी, की चला हा एवढा पैसा घ्या आणि तुम्ही लिहा. म्हणून आपल्याला दिसेल की त्या काळामध्ये की रामायण महाभारत लेखन करत असताना त्या लोकांना कोणी काही पैसा वगैरे दिला नाही, पण तरीसुद्धा त्यांनी लेखन केलं का, तर त्यांना असं वाटलं की माझ्या लेखनातून लोकांना काहीतरी मिळेल, काहीतरी सुख मिळेल आणि त्यांना लेखन करताना पण आनंद मिळाला. म्हणून पैसा जे आहे, अनेक असे, आता गडकरी, मी तुम्हाला उदाहरण देते, राम गणेश गडकरी, की हे मराठीमधले फार गाजलेला नाटककार आहे. पण तुम्हाला असं दिसेल की ह्या माणसाला त्या काळामध्ये कामही मिळत नव्हतं. बालकवी हे असे कवी होऊन गेले ज्यांची तुम्हाला दिसेल की ऐल तटावर पैल तटावर आनंदी आनंद गडे, श्रावण मासी हर्ष मानसी, ह्या कविता तुम्हाला, की हे फार मोठे कवी, लहान वयातच 12व्या वर्षापासून ते कविता लिहायला लागले. म्हणून लोकमान्य टिळकांनी त्यांना नाव दिलं बालकवी आणि ते त्या नावाने. पण ही अशी उदाहरणं आहेत की ज्या लोकांना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी लागणारा पैसा जो आहे तोही त्यांना मिळत नव्हता, त्यांना काम मिळत नव्हतं, नोकरी मिळत नव्हती. तर अशा पद्धतीने गरिबीमध्ये त्यांचे दिवस चाललेले होते. मग बालकवी कुठेतरी इंग्रज जे भारतामध्ये आलेले होते त्यांच्याकडे जाऊन शिकवायचे, ट्युशन, म्हणजे त्यांना मराठी शिकवायचे आणि त्याच्यातून थोडंफार पैसा, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की पैसा, अर्थप्राप्ती. आता राजे लोक जे आहेत ते काय करतात, आपल्या दरबारामध्ये कवींना ठेवतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की कविभूषण जो आहे हा शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये होता, की ज्याला वार्षिक मानधन जे आहे, बिरबल, तर बिरबलचं उदाहरण तुम्हाला माहीत आहे. कालिदास, की कालिदास हा एक असा कवी का हा त्या काळातल्या राजाच्या दरबारामध्ये कवी म्हणून त्यांना प्रतिष्ठा आणि मान्यता, त्यांना पैसा दिला जात, वार्षिक त्यांना धन दिलं जात असे. त्याचबरोबर जमीन जुमला दिला जात असेल की ही जमीन घ्या, राहायला व्यवस्था दिली जात असे. मग अगदी अम्रपालीसारखी नृत्यांगना आहे का, जी राज दरबारामधली नृत्य करणारी अशी जी फार प्रसिद्ध अशी नृत्यांगना, का जिला राजे दरबाराकडून ह्या सगळ्या कलावंतांना धन दिलं जात असे, पैसा दिला जात असे. म्हणजे एखादा विशेष कार्यक्रम केला तर तुम्हाला माहिती आहे राजा खुश होऊन गळ्यामधील रत्नांचे हार, मोत्यांचे हार त्यांना बक्षिसी देत असे. तर हे जे आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दिसेल की त्यांना तुरा बांधला जात असे मानाचा आणि हातामध्ये सोन्याचं कडं दिलं जात असे चांगल्या कार्याबद्दल. तर हे जे आहे त्याला म्हटलं जातं पैसा किंवा धन. म्हणजे काही माणसं धनासाठी, पैशासाठी लेखन करणारी पण होते किंवा जरी त्यांचं प्रयोजन हेतू नसला तरी सुद्धा त्यांना मिळत होतं. तिसरं प्रयोजन जे त्यांनी सांगितले ते आहे अशुभ निवारण. अशुभ निवारण म्हणजे काय, आपल्यावरचं आलेलं संकट टळणं. म्हणजेच काय की आपण म्हणतो अरे मला 7.5 लागले, मला शनीची दशा लागले, मी जे काम करतो ते काय होतच नाही, मला काही नोकरी मिळत नाही. कोणी सांगतं तुला शनीची दशा आहे, कोणी सांगतं अरे माझं लग्नच होत नाही, तर तुझ्या मागे काहीतरी 7.5 लागले, तर तुला ग्रहाची शांती, असं हे ज्योतिषशास्त्र किंवा आपले समज आपल्याला सांगतात. तर काही वाईट झालं आपल्या आयुष्यात तर ते वाईट झाल्यानंतर सुधारण्यासाठी लोकांनी लेखन पण केलेलं आहे. त्या काळामध्ये मयूर नावाचा एक कवी होऊन गेला, तर त्याला काय झालेलं, त्याला कुष्ठरोग झालेला होता त्या काळामध्ये. तर तो कुष्ठरोग झालेला होता ना, तर त्याला कोणी सांगितलं की जा आणि सूर्याची स्तुती कर, सूर्यशतक म्हणजे सूर्याची 100 वेळा तू काय कर, श्लोक लिही, तर तुझा तो रोग बरा होईल. आणि त्यांनी त्याप्रमाणे सूर्यशतक नावाचा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ लिहिला आणि त्याचा कुष्ठरोग निघून गेला.
आता ह्या तशा गोष्टी आहेत, ह्या आख्यायिका आहेत, लक्षात. पण ह्या सांगितल्या गेल्या की ह्या साहित्य लेखनाच्या मागे अशी कारणं होती. लोक ह्या कारणासाठी, ह्या दंतकथा आहे. एक जगन्नाथ पंडित नावाचा फार मोठा संस्कृत पंडित होऊन गेला. त्याने काय केलं की मुस्लिम स्त्रीशी विवाह केला, तिच्या प्रेमात पडला, विवाह केला. पण हा पंडित असल्यामुळे पंडित लोकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. त्याला सांगितलं काय नाही, तुला आता पूजा पाठ काही करता येणार नाही. आणि मग तो बोलला, अरे पण माझ्या चुकीचे मला दुरुस्ती करायला काहीतरी मला तुम्ही सांगा, मी तसं करीन. तसं त्याला सांगितलं, तू गंगेच्या किनाऱ्यावरती जा आणि तिथे गंगेचं स्तुती कर. गंगेच्या वरती काव्य लिही. गंगा ही पवित्र नदी देवांनी पृथ्वी तलावरती आणलेली आहे. तुम्हाला ती कहाणी माहीत आहे सगळी. तर अशा पवित्र नदीच्या किनाऱ्यावरती तो बसला आणि गंगेची स्तुती केली आणि त्याचं नाव गंगा लहरी. ते काव्य लिहिलं आणि मग लोकांनी, पंडितांनी सांगितलं, चला गंगेने गंगेचं पात्र वाढलं, पाणी वाढलं आणि त्याच्या पायाला गंगेने पाण्याचा स्पर्श झाला. एक एक पायरी पाणी वाढत गेलं, तसं त्याच्या पायाला स्पर्श झाला. आणि मग लोकांनी सांगितलं, वा चला पंडितांनी, की आता गंगेने तुला पवित्र केलं, आता तू आमच्यामध्ये आला. म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी ते गंगालहरी नावाचं लेखन करून गेला तो. पण त्यामुळे त्याला काय झालं, बहिष्कृताचं जे दुःख होतं त्या बहिष्कृत जीवनापासून तो वाचला. अशा पद्धतीने अशुभ निवारण जे आहे की आपल्यावरती काहीतरी संकट आलं. एक बिल्हण नावाचं सांगितलं जातं की बिल्हण जो आहे त्यांनी शृंगार प्रचूर, म्हणजे राजाच्याच मुलीला, राजकन्येला त्यांनी शृंगारिक काव्य शिकवलं आणि ती त्याच्या प्रेमात पडली. आता त्यामुळे काय झालं की तू शृंगारिक काव्य तिला शिकवल्यामुळे तुला आता काहीतरी शिक्षा सुळावर चढवला पाहिजे. ती राजकन्या आहे आणि तू साधा कवी आहेस, तर तुमचं प्रेम कसं काय, राजा मानायला तयार नाही. व त्याला सुळावरती चढवण्याचं शिक्षा जी आहे ती केली गेली. आता इथे काय झालेलं आहे की पुढे त्याला देवानी वाचवलं वगैरे सगळं आहे. पण महत्त्वाचं तत्त्व काय की कवी जे आहेत ते कवी वेगवेगळ्या त्यांच्या अपराधाबद्दल त्यांना शिक्षा पण झाल्या. पण त्यांनी प्रेमामध्ये पडल्यामुळे कोणी काव्य केलं, तर कोणी यवनस्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे त्याच्या हातून पाप घडलं आणि त्या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी ग्रंथलेखन केलं. आणि मग लोकांनी, पंडितांनी मानलं की हां आता तुझं पाप गेलं. म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, अशुभ निवारण. अशुभ निवारण हे एक प्रयोजन आहे की कवी का लिहितो, तर कवीच्या आयुष्यात जर संकट आलं असेल ते निवारण करण्यासाठी त्याला लिहावं लागतं. लक्षात. इथे काव्याचं प्रयोजन नावाचं प्रकरण आहे. ही फक्त प्रयोजन एकामागोमाग एक लिहून ही उदाहरणं द्यायची की आपल्याला एक प्रश्न आपल्याला ह्याच्यात पूर्ण होतो. आपण थांबूया इथे.